Hello geniuses, this is Darshan sir from Sri Coaching Classes. Okay, welcome to the new lecture. याआधी आपण इम्पॉर्टंट नेम केमिकल रिएक्शनवर एक लेक्चर कंप्लीट केलं, ज्यामध्ये आपण हॅलोअल्केन्स आणि हॅलोअरिन्स याच्या पूर्ण नेम रिएक्शनवर फोकस केला आणि त्या कंप्लीट केल्या. आज आपण डिस्कस करू इम्पॉर्टंट नेम केमिकल रिएक्शन चॅप्टर असणार अल्कोहोल फिनॉल्स आणि इथर्स. ओके, नेम केमिकल रिएक्शनवर दरवर्षी 4 ते 5 क्वेश्चन विचारले जातात. ओके, त्यामुळे ह्या टॉपिकवर कॉन्सन्ट्रेट करणं महत्त्वाचं आहे. याच्या व्यतिरिक्त फर्स्ट पेपरचे सुद्धा काही इम्पॉर्टंट लेक्चर्स आपण प्रोव्हाइड करणार आहोत, ज्यामध्ये फर्स्ट पेपरशी रिलेटेड जेवढ्या काही इम्पॉर्टंट टॉपिक असणार ते आपण डिस्कस करू. ठीक आहे, आज आपण जाऊ अल्कोहोल फिनॉल्स आणि इथर्स. ठीक आहे, सो लेट अस स्टार्ट द अल्कोहोल फिनॉल्स आणि इथर्स. आहे ना, स्टार्ट करू आपण अल्कोहोल फिनॉल्स आणि इथर्सचा नेम केमिकल रिएक्शन. तर सर्वात पहिली केमिकल रिएक्शन असणार जी असणार ॲक्च्युअली मेथड ऑफ प्रिपरेशन फॉर द अल्कोहोल. अल्कोहोलची मेथड ऑफ प्रिपरेशन असणार आणि अल्कोहोलची मेथड ऑफ प्रिपरेशन कशापासून असणार? ग्रिग्नार्ड रिएजंट पासून. ठीक आहे, म्हणजे ज्यावेळेस आपण अल्डिहाइड आणि कीटोनला क्लियर वेन अल्डिहाइड अँड कीटोन्स आर ट्रीटेड विथ द ग्रिग्नार्ड रिएजंट अँड फर्दर इट इज ऍसिड हायड्रोलाइज्ड. आहे ना, पुढे काय करू आपण त्याचा ऍसिड हायड्रोलिसिस करू. द प्रॉडक्ट विल बी अल्कोहोल. आपल्याला काय भेटणार? अल्कोहोल भेटणार. म्हणजे ऍक्च्युअली दिस इज द मेथड ऑफ प्रिपरेशन फॉर द अल्कोहोल. सो लेट अस स्टार्ट द ग्रिग्नार्ड रिएजंट और मेथड ऑफ प्रिपरेशन ग्रिग्नार्ड रिएजंट. ठीक आहे, ग्रिग्नार्ड रिएजंट. ओके, ग्रिग्नार्ड रिएजंटची रिएक्शन कोणासोबत? ओके, अल्डिहाइड आणि कीटोन्स. आता नेहमीसाठी लक्षात ठेवा. ओके, द प्रॉडक्ट विच वी हॅव टू बी ऑब्टेन, जो प्रॉडक्ट आपल्याला भेटणार तो कशावर डिपेंड असणार? इट इज टोटली डिपेंड अपॉन की कोणता फॉर्मॅल्डिहाइड आपण घेतला. ओके, ग्रिग्नार्ड रिएजंटला कोणत्या फॉर्मॅल्डिहाइड सोबत रिएक्ट केलं, अकॉर्डिंग टू दॅट वी हॅव टू गेट द प्रॉडक्ट. जसं की समजा आपण फॉर्मॅल्डिहाइड, ओके, जर आपण फॉर्मॅल्डिहाइडला ओके ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत रिएक्ट केलं आणि त्याच्यानंतर फर्दर याचा ऍसिड हायड्रोलिसिस केलं, सो द प्रॉडक्ट विल बी, प्रॉडक्ट जो असणार नेहमी लक्षात ठेवा, इट विल बी ऑलवेज इट इज द प्रायमरी अल्कोहोल. ठीक आहे, म्हणजे when formaldehyde is treated with the Grignard reagent, okay, it always yields the primary alcohol. Okay, आणि formaldehyde सोडून other than formaldehyde, आहे ना, formaldehyde सोडून दुसरा कोणताही अल्डिहाइड असेल आणि Grignard reagent सोबत आपण रिएक्ट करू, फर्दर याचा ऍसिड हायड्रोलिसिस करू, सो द प्रॉडक्ट विल बी सेकंडरी अल्कोहोल. ठीक आहे, प्रॉडक्ट जो असणार तो कोणता असणार? सेकंडरी अल्कोहोल. म्हणजे फॉर्मॅल्डिहाइड असेल तर प्रायमरी अल्कोहोल, आहे ना, आणि फॉर्मॅल्डिहाइड सोडून दुसरा कोणता अल्डिहाइड असेल तर सेकंडरी अल्कोहोल. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट जर कीटोन असेल तर when this ketone it is reacted with the Grignard reagent, okay, further it is acid hydrolyzed, okay, so the product will be, it always is the tertiary alcohol. ठीक आहे, म्हणजे जर प्रायमरी अल्कोहोल तयार करायचं असेल तर आपण फॉर्मॅल्डिहाइड घेऊ. सेकंडरी अल्कोहोल जर तयार करायचं असेल तर आपण ओके सेकंडरी अल्कोहोल जर तयार करायचं असेल तर फॉर्मॅल्डिहाइड सोडून दुसरा कोणताही अल्डिहाइड, आणि जर टर्शरी अल्कोहोल तयार करायचं असेल तर आपण काय घेऊ? कीटोन. या गोष्टी थोड्याशा आपण एक्झाम्पल घेऊन समजून घेऊ, म्हणजे थोड्याशा बस व्यवस्थित क्लिअर होईल. सो लेट अस टेक द एक्झाम्पल ऑफ दिस. आणि या प्रत्येकाचे काय करू आपण? एक्झाम्पल. ओके, एक मी लिहितो, ओके, किंवा तिन्ही मी सोबत सायमल्टेनियस लिहितो, म्हणजे गोष्ट आणखी क्लिअर होणार. सो फर्स्टली आय विल बी टेक द फॉर्मॅल्डिहाइड. ओके, आधी काय घेतो मी? फॉर्मॅल्डिहाइड घेतो, HCHO. ठीक आहे, फर्दर इट इज रिएक्टेड विथ द CH3 MgBr. दिस इज मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. ओके, आणि इन प्रेझन्स ऑफ द कॅटलिस्ट दॅट इज ड्राय इथर. ओके, सो द प्रॉडक्ट विल बी, प्रॉडक्ट कोणता असणार? दिस इज दिस इज मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स. ओके, सर्वात आधी आपल्याला इंटरमिजिएट भेटणार मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स, आणि हा जो काही मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स असणार याचं काय करू आपण? ऍसिड हायड्रोलिसिस करू. ओके, ऍसिड हायड्रोलिसिस केल्यानंतर प्रॉडक्ट कोणता भेटणार? ओके, सो सी दिस प्रॉडक्ट विल बी CH3 CH2 OH. See this is CH3, this is CH2 and this is OH. Clear? Okay, CH3 CH2 OH. Okay, plus बाय प्रॉडक्ट जो असणार तो कोणता असणार? MgBr and OH. See this is the formaldehyde and this is the primary alcohol. म्हणजे फॉर्मॅल्डिहाइड पासून जर स्टार्ट केलं तर काय भेटणार आपल्याला? प्रायमरी अल्कोहोल. आणि ग्रिग्नार्ड रिएजंटचं ओके एक इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक कोणतं असणार की इथं जो प्रॉडक्ट असणार त्यामध्ये आपल्याला एक अल्किल ग्रुप जास्त भेटणार ॲज कम्पेअर्ड टू द रिएक्टंट. म्हणजे रिएक्टंट पेक्षा प्रॉडक्ट मध्ये एक अल्किल ग्रुप काय असणार? जास्त असणार. दिस इज द इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस रिएक्शन. या रिएक्शनचे इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स. ठीक आहे, त्याच्यानंतर फॉर्मॅल्डिहाइड व्यतिरिक्त दुसरा कोणता तरी अल्डिहाइड घेऊ आणि साइड बाय साइड दोन्ही रिएक्शन करू. क्लिअर, म्हणजे गोष्ट आणखी क्लिअर होणार. ठीक आहे, सो आय विल टेक CH3 CHO. ठीक आहे, अँड फर्दर इट इज रिएक्टेड विथ CH3 MgBr. सो व्हॉट इज द इंटरमिजिएट ओव्हर हियर? है ना, सुरुवातीला काय भेटणार आपल्याला? इंटरमिजिएट भेटणार. कोणता इंटरमिजिएट भेटणार? बिलकुल सिंपल आहे. सो सी MgBr will be added to this oxygen atom, CH3 CO MgBr. This is the hydrogen atom and this is the CH3 group which will be attacked on this carbon.
दिस इज मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स. हा काय असणार मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स. फर्दर याचं काय करू आपण ऍसिड हायड्रोलिसिस करू. सो द प्रॉडक्ट विल बी CH3 COH CH CH3. सी दिस इज द सेकंडरी अल्कोहोल. हा जो असणार तो कोणता असणार सेकंडरी अल्कोहोल. म्हणजे ओके सी 2 कार्बन आयटम पासून आपण स्टार्ट केला आणि फायनली आपल्याला काय भेटणार 3 कार्बन आयटम प्रॉडक्ट मध्ये. म्हणजे प्रॉडक्ट मध्ये रिएक्टंट पेक्षा एक अल्किल ग्रुप काय भेटणार एक्स्ट्रा भेटणार. अँड रिमेंबर इथं आपण फॉर्मॅल्डिहाइड व्यतिरिक्त दुसरा अल्डिहाइड वापरला जसं मी घेतला ऍसिड अल्डिहाइड. आणि ऍसिड अल्डिहाइड पासून आपल्याला काय भेटणार वी हॅव टू गो ऑब्टेन दी प्रोपॅनॉल. म्हणजे काय असणार सेकंडरी अल्कोहोल. म्हणजे फॉर्मॅल्डिहाइड जर घेतला तर आपल्याला काय भेटणार प्रायमरी अल्कोहोल. आणि जर आपण फॉर्मॅल्डिहाइड व्यतिरिक्त दुसरा कोणताही अल्डिहाइड घेतला तर काय भेटणार आपल्याला सेकंडरी अल्कोहोल. बाय प्रॉडक्ट जो असणार ओके तो आपला कॉमन असणार दॅट इज MgBr and OH. ठीक आहे. सो दिस इज द फर्स्ट नेम केमिकल रिएक्शन. ओके त्याच्यानंतर नेक्स्ट मध्ये आपण फॉर्मॅल्डिहाइड म्हणजे अल्डिहाइड व्यतिरिक्त तिसरा घेऊ दॅट इज कीटोन. फॉर एक्झाम्पल वी हॅव टू टेक द एसिटोन. है ना काय करू आपण एसिटोन घेऊ. सी दिस इज एसिटोन CH3 CO CH3 and when it is reacted with CH3 MgBr okay in presence of the dry ether. कदाचित मी मगाशी ड्राय इथर लिहिला नसेल आहे ना होऊ शकते की कदाचित राहिला असेल. सो यू हॅव टू बी रिमेंबर हियर ओके इथं आपल्याला काय वापरायचं ड्राय इथर वापरायचं आहे. ओके सो फर्स्टली इट कॅन फॉर्म द इंटरमिडिएट. सर्वात आधी हा काय तयार करणार इंटरमिडिएट CH3 OMgBr. ओके याचं डरा विचारायचं ओके and this CH3 will be atom on this carbonyl carbon atom. So here we have to be obtain the magnesium complex. काय भेटणार आपल्याला मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स. फर्दर है ना पुढे काय करू आपण याचं ऍसिड हायड्रोलिसिस करू H+H2O. ठीक आहे. फर्दर याचं ऍसिड हायड्रोलिसिस करू. ऍसिड हायड्रोलिसिस केल्यानंतर काय होणार ओके हा जो की ऑक्सिजन असणार याचं इथं काय होणार प्रोटोनेशन होणार. सो द प्रॉडक्ट विल बी CH3 COH CH3 CH3 आणि जो बाय प्रॉडक्ट असणार तो असणार MgBr आणि OH. ठीक आहे. सो सी दिस ओके इथून पासून का ओके इथं काय केलं आपण 3 कार्बन आयटम पासून स्टार्ट केला आणि एंड कशावर केला आपण 4 कार्बन आयटम. क्लियर. म्हणजे प्रॉडक्ट मध्ये रिएक्टंट पेक्षा एक अल्किल ग्रुप काय असणार जास्त असणार आणि आपण कीटोन पासून स्टार्ट केलं. सो द प्रॉडक्ट विल बी टर्शरी अल्कोहोल. सी दिस इज द टर्शरी अल्कोहोल. हा जो अल्कोहोल असणार हा कोणता असणार टर्शरी अल्कोहोल असणार. ठीक आहे. म्हणजे फॉर्मॅल्डिहाइड जर असेल तर आपल्याला भेटणार प्रायमरी अल्कोहोल आणि फॉर्मॅल्डिहाइड सोडून दुसरा कोणता अल्डिहाइड असेल तर आपल्याला काय भेटणार सेकंडरी अल्कोहोल आणि जर कीटोन असेल तर आपल्याला काय भेटणार टर्शरी अल्कोहोल. ओके दिस थिंग यू हॅव टू रिमेंबर. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ओके लेट अस गो फॉर द नेक्स्ट नेम केमिकल रिएक्शन. पुढची नेम केमिकल रिएक्शन असणार आपल्याजवळ डाउस प्रोसेस. सो द नेक्स्ट नेम केमिकल रिएक्शन विल बी डाउस प्रोसेस. आता डाउस प्रोसेस मध्ये काय तयार करू आपण फिनॉल तयार करू. सो से डाउस प्रोसेस. डाउस प्रोसेस इज फॉर द प्रिपरेशन ऑफ फिनॉल. डाउस प्रोसेस जी असणार ती कशासाठी असणार फिनॉल तयार करण्यासाठी असणार. आणि कशापासून तयार करू आपण क्लोरोबेन्झीन पासून. आणि क्लोरोबेन्झीन पासून फिनॉल तयार करण्याच्या दोन पद्धती असणार. एक असणार रॅशिंग प्रोसेस दुसरी असणार डाउस प्रोसेस. आधी आपण डाउस प्रोसेसला समजून घेऊ त्याच्यानंतर रॅशिंग प्रोसेस वर जाऊ. डाउस प्रोसेस मध्ये काय करू आपण जो क्लोरोबेन्झीन असणार ओके नाउ दिस क्लोरोबेन्झीन ओके इट इज ट्रीटेड विथ NaOH. सोडियम हायड्रॉक्साइड सोबत रिएक्ट करू. टेम्परेचर मेंटेन करू 623 केल्विन आणि प्रेशर मेंटेन करू 300 एटमॉस्फेरिक प्रेशर. जो प्रॉडक्ट असणार तो कोणता असणार. सो हियर वी हॅव टू ऑब्टेन द सोडियम फिनॉक्साइड. इथं काय भेटणार आपल्याला सोडियम फिनॉक्साइड भेटणार. आणि हा जो की सोडियम फिनॉक्साइड असणार याचं फर्दर काय करू आपण ऍसिडिफिकेशन करू ऍसिड सोबत रिएक्ट करू. ओके म्हणजे काय होणार हा जो काही Na+ असणार तो चालला जाणार आणि आपल्याला काय भेटणार फिनॉल भेटणार. ऍक्च्युअली दिस इज द मेथड ऑफ प्रिपरेशन फॉर द फिनॉल. ही काय असणार मेथड ऑफ प्रिपरेशन असणार कशाची फिनॉलची. कशापासून क्लोरोबेन्झीन पासून. म्हणजे क्लोरोबेन्झीन पासून जर फिनॉल तयार करायचा असेल तर आपण कोणती प्रोसेस वापरू डाउस प्रोसेस. बिलकुल सिंपल. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त ओके नेक्स्ट ची प्रोसेस असणार दॅट इज रॅशिंग प्रोसेस. रॅशिंग प्रोसेस ओके. आता रॅशिंग प्रोसेस मध्ये काय करू आपण इन रॅशिंग प्रोसेस वी ऑल्सो प्रिपेअर द फिनॉल फ्रॉम द क्लोरोबेन्झीन आहे ना. ओके इथं सुद्धा काय करू आपण फिनॉल तयार करू कशापासून क्लोरोबेन्झीन पासून फक्त फरक एवढाच असणार इथं NaOH सोबत ट्रीट केलं तिथं आपण वी हॅव टू बी ट्रीटेड विथ द वॉटर दॅट इज स्टीम आहे ना स्टीम सोबत रिएक्ट करू. सो सी दिस इज क्लोरोबेन्झीन. हा असणार आपल्याजवळ क्लोरोबेन्झीन. फर्दर इट इज ट्रीटेड विथ द वॉटर मॉलिक्यूल दॅट इज स्टीम नॉट वॉटर मॉलिक्यूल इट इज स्टीम. ओके त्याच्यानंतर इथे कॅटलिस्ट वापरू आपण एकतर SiO2 दॅट इज सिलिका किंवा कॅल्शियम फॉस्फेट CA3PO4/2. ठीक आहे. ओके सो द प्रॉडक्ट विल बी हीट करू आपण. सो द प्रॉडक्ट विल बी है ना प्रॉडक्ट कोणता असणार प्रॉडक्ट विल बी सिम्पली फिनॉल. ठीक आहे. म्हणजे क्लोरोबेन्झीन पासून जर फिनॉल तयार करायचा असेल तर दोन मेथड असतील. एक असणार डाउस प्रोसेस दुसरी असणार रॅशिंग प्रोसेस. डाउस प्रोसेस आणि रॅशिंग प्रोसेस मध्ये काय असणार तर डाउस प्रोसेस आणि रॅशिंग प्रोसेस मध्ये फिनॉल आपल्याला भेटणार कशापासून क्लोरोबेन्झीन पासून.
फक्त डाउस प्रोसेस मध्ये ओके NaOH सोबत ट्रीट करू आणि त्यानंतर रॅशिंग प्रोसेस मध्ये स्टीम सोबत ट्रीट करू. सो दिस इज द अनदर नेम्ड केमिकल रिएक्शन. लेट अस गो टुवर्ड द ओके नेक्स्ट नेम्ड केमिकल रिएक्शन. ऍक्च्युअली आता हे जे नेक्स्ट असणार हे नेम्ड केमिकल रिएक्शन नाही ओके, पण तरी सुद्धा मी या कॅटेगरी मध्ये ठेवली कारण बऱ्याच वेळ क्वेश्चन याच्यावर विचारला जातात. देअरफॉर आय विल बी पुट ओके, म्हणून मी काय केलं की आय विल बी पुट दिस इन द टॉपिक. हा या टॉपिक मध्ये ती काय केली इन्क्लूड केली. ठीक आहे, लेट अस स्टार्ट. ओके, कशापासून असणार? सो हियर वी हॅव बीन प्रिपेअर्ड द फिनॉल फ्रॉम द क्युमिन. ओके, जो फिनॉल असणार तो कशापासून तयार करू आपण? क्युमिन पासून तयार करू. रिएक्शन बिलकुल सिंपल असणार. क्युमिन काय असणार? आयसोप्रोपिल बेन्झीनला काय म्हणतो आपण? क्युमिन असं म्हणतो. सो व्हॉट इज आयसोप्रोपिल बेन्झीन? सी दिस इज द आयसोप्रोपिल बेन्झीन. हा असणार आपल्याजवळ आयसोप्रोपिल बेन्झीन आणि याचं कमर्शियल नाव असणार काय? क्युमिन. ओके, फर्स्टली हा जो की क्युमिन असणार याचं आपण ऑक्सिडेशन करू. आता क्युमिनचं ज्यावेळेस ऑक्सिडेशन करू आपल्याला काय भेटणार? क्युमिन हायड्रोपरऑक्साईड भेटणार, म्हणजे परऑक्साईड भेटणार. ठीक आहे, क्युमिनचा परऑक्साईड भेटणार. ओके, सो सी हियर CH3 CH3 oxidation will be takes place over here and here we have to be obtain the cumin hydroperoxide. इथं भेटणार आपल्याला काय? क्युमिन हायड्रोपरऑक्साईड. ओके, आता हा जो की क्युमिन हायड्रोपरऑक्साईड असणार याचं काय करू आपण? ऍसिड हायड्रोलिसिस करू. ओके, H+ H2O. सो द प्रॉडक्ट विल बी, जो प्रॉडक्ट असणार तो कोणता भेटणार आपल्याला? आपला मेन प्रॉडक्ट दॅट इज फिनॉल. या व्यतिरिक्त जो बाय प्रॉडक्ट असणार इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट इज द ऍसिटोन. इथं जो बाय प्रॉडक्ट असणार तो सुद्धा इम्पॉर्टंट असणार. बाय प्रॉडक्ट असणार ऍसिटोन, मेन प्रॉडक्ट जो असणार तो कोणता असणार? फिनॉल. ओके, ऍसिटोन इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा ऍसिटोन सुद्धा काय असणार? खूप इम्पॉर्टंट असणार. सो इट इज अनदर नेम्ड नॉट नेम्ड केमिकल रिएक्शन आणि इट इज इम्पॉर्टंट केमिकल रिएक्शन. ओके, जरी नेम केमिकल रिएक्शन नसेल तरी सुद्धा मी इन्क्लूड केलेली आहे बिकॉज द क्वेश्चन विल बी आस्क्ड फ्रॉम दिस टॉपिक है ना, किंवा या रिएक्शनवर बऱ्याच वेळ क्वेश्चन विचारले जाते म्हणून मी इन्क्लूड केली. मला असं वाटलं की इट इज इम्पॉर्टंट. ठीक आहे, आणि म्हणून आपण काय डिस्कशन करू? जे इम्पॉर्टंट असणार त्याचंच डिस्कशन करू, कारण आता खूप कमी वेळ राहिलेला असणार नीट 23 साठी. ओके, नीट 23 साठी आणि त्याच्यानंतर MST 23 साठी खूप कमी वेळ राहिलेला असेल. ओके, म्हणून आपण जनरली त्याच गोष्टी डिस्कस करू है ना, किंवा जो पार्ट आपल्याला त्याच्या व्यतिरिक्त थोडासा इम्पॉर्टंट वाटतोय तो सुद्धा काय करू आपण? इन्क्लूड. ओके, चला समोर जाऊ आपण. नेक्स्ट नेम केमिकल रिएक्शन विल बी कोल्वेज रिएक्शन. पुढची जी नेम केमिकल रिएक्शन असणार ती असणार कोल्वेज रिएक्शन. आता कोल्वेज रिएक्शन कशासाठी असते? सो फर्स्टली द कोल्वेज रिएक्शन इज फॉर द प्रिपरेशन ऑफ सॅलिसिलिक ऍसिड. कोल्वेज रिएक्शन जी असणार ती कशासाठी असणार? ओके, कोल्वेज रिएक्शन मध्ये फिनॉल पासून आपण काय तयार करतो? सॅलिसिलिक ऍसिड. सॅलिसिलिक ऍसिड तयार करतो. म्हणजे दिस इज द मेथड ऑफ प्रिपरेशन ओके फॉर द सॅलिसिलिक ऍसिड. ओके, फिनॉल पासून काय तयार करू आपण? सॅलिसिलिक ऍसिड तयार करू. रिएक्शन बिलकुल सिंपल आहे, चला तयार करू. क्लियर? ओके, सो फर्स्टली वी हॅव बीन टेकिंग द फिनॉल. सर्वात आधी काय करू आपण? फिनॉल घेऊ. ओके, आणि या फिनॉलला मोर रिएक्टिव्ह कंपोनंट मध्ये कन्वर्ट करू दॅट इज रिएक्टिंग विथ NaOH. ओके, NaOH सोबत रिएक्ट केल्यावर आपल्याला काय भेटणार? सोडियम फिनॉक्साइड. दिस इज मोर रिएक्टिव्ह. हा जो असणार हा कंपोनंट काय असणार? तो जास्त रिएक्टिव्ह असणार फिनॉलपेक्षा. ठीक आहे, फर्दर है ना, पुढे काय करू आपण? याला कार्बन डायऑक्साइड सोबत ट्रीट करू आणि त्यानंतर काय करू आपण? याचं ऍसिडिफिकेशन करू. कार्बन डायऑक्साइड सोबत ट्रीट करू आणि फर्दर काय करू आपण? याचं ऍसिडिफिकेशन करू आणि प्रॉडक्ट जो भेटणार तो कोणता असणार आपल्याजवळ? सॅलिसिलिक ऍसिड. सो दिस इज अवर सॅलिसिलिक ऍसिड. हा काय असणार आपला? सॅलिसिलिक ऍसिड. याचं मेकॅनिझम आपण कधीतरी डिस्कस करू, कारण आता आपल्याजवळ मेकॅनिझम डिस्कस करण्यासाठी वेळ नाहीये. क्लिअर? वेळ खूप कमी राहिलेला आहे, त्याच्यामुळे ज्या टॉपिक आहे ना, जे टॉपिक आपल्याला विचारले जातील तेच आपण डिस्कस करू. ऍक्च्युअली क्वेश्चन जसा विचारणार की कोल्वेज रिएक्शन मध्ये काय प्रॉडक्ट भेटणार? प्रॉडक्ट भेटणार आपल्याला काय? सॅलिसिलिक ऍसिड. रिएक्टंट कोणता असणार? फिनॉल. म्हणजे फिनॉल पासून काय भेटणार आपल्याला? सॅलिसिलिक ऍसिड. दिस थिंग यू हॅव टू बी रिमेंबर. आहे ना, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. सो दिस इज द अनदर नेम केमिकल रिएक्शन. यानंतर दुसरी नेम केमिकल रिएक्शन दॅट इज रायमर टायमर. रायमर टायमर. ओके, आता रायमर टायमर कशासाठी असणार? जसं आपण कोल्वेज रिएक्शन मध्ये ओके, जसं आपण कोल्वेज रिएक्शन मध्ये फिनॉल पासून सॅलिसिलिक ऍसिड तयार केलं, तसंच रायमर टायमर रिएक्शन मध्ये ओके आपण फिनॉल पासून वी हॅव टू प्रिपेअर द सॅलिसिल अल्डिहाइड. आपण काय तयार करू? सॅलिसिल अल्डिहाइड तयार करू. रिएक्शन बिलकुल सिंपल असणार. सो सी व्हॉट विल हॅपन्स इन द रिएक्शन. हा, रिएक्शन मध्ये काय काय? तर सर्वात आधी आपण फिनॉल घेऊ. ओके, दिस फिनॉल इट इज ट्रीटेड विथ द क्लोरोफॉर्म. हा जो की फिनॉल असणार याला काय करू आपण? क्लोरोफॉर्म सोबत ट्रीट करू. ओके, इन प्रेझेन्स ऑफ द सोडियम हायड्रॉक्साइड. सोडियम हायड्रॉक्साइड सोबत. ओके, मग काय होणार? ओके, तर सर्वात आधी आपल्याला काय भेटणार? वी हॅव टू बी ऑब्टेन द सोडियम सॉल्ट ऑफ सॅलिसिल अल्डिहाइड. सॅलिसिल अल्डिहाइडचा सोडियम सॉल्ट भेटणार. ऍक्च्युअली आधी काय भेटणार आपल्याला? आपल्याला आधी एक इंटरमिजिएट भेटणार. ठीक आहे,
ओके फर्स्टली वी हॅव टू बी गेट द इंटरमिजिएट. आता त्याचं काही काम नाही आहे. वी हॅव बीन गोज टू डायरेक्टली ओव्हर हियर. क्लियर? ओके चलो समोर. त्याच्यानंतर फर्दर याचं काय करू आपण ऍसिडिफिकेशन करू आणि ऍसिडिफिकेशन केल्यानंतर काय भेटणार आपल्याला वी हॅव टू बी ऑब्टेन्ड द सॅलिसिल अल्डिहाइड. दिस इज जस्ट अ व्हेरी सिंपल रिएक्शन है ना. काय करू आपण फिनॉल जो असणार त्याला क्लोरोफॉर्म आणि एनएच सोबत ट्रीट करू. क्लियर आहे ना. सो हियर वी हॅव टू ऑब्टेन द सोडियम सोडियम सॉल्ट ऑफ दिस सॅलिसिल अल्डिहाइड आणि फर्दर काय करू आपण त्याचं ऍसिडिफिकेशन करू म्हणजे काय भेटणार आपल्याला वी हॅव टू ऑब्टेन द सॅलिसिल अल्डिहाइड. सो हियर दिस इज द मेथड ऑफ प्रिपरेशन फॉर सॅलिसिल अल्डिहाइड फ्रॉम द फिनॉल. फिनॉल पासून ही काय असणार सॅलिसिल अल्डिहाइड तयार करण्याची काय असणार एक मेथड असणार आणि या मेथडचं नाव काय असणार रायमर डायमंड रिएक्शन. इट इज ऑल्सो द नेम्ड रिएक्शन इम्पॉर्टंट असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट नेम्ड रिएक्शन विल बी नेक्स्ट नेम्ड रिएक्शन विलियमसन सिंथेसिस ऑफ इथर. ओके म्हणजेच इथं आपण अल्कोहोल आणि फिनॉलच्या ज्या की नेम्ड रिएक्शन असतात त्या कंप्लीट केल्या. आता जो आपण इथर. ओके आणि इथं इथर मध्ये कोणती असणार दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट विलियमसन सिंथेसिस ऑफ इथर. विलियमसन्स सिंथेसिस ऑफ इथर. विलियमसन सिंथेसिस ऑफ इथर. ठीक आहे. चला पाहू आपण आहे ना. आता इथं आपण या मेथड मध्ये काय तयार करू आपण इथर तयार करू आहे ना. आणि कशापासून तयार करू दिस थिंग यू हॅव टू रिमेंबर. ओके आपण काय घेऊ वी हॅव टू टेक द सोडियम अल्कॉक्साइड आहे ना. काय करू आपण सोडियम अल्कॉक्साइड रिमेंबर ROMA. दिस इज सोडियम अल्कॉक्साइड. ओके हा जो काही सोडियम अल्कॉक्साइड असणार इट इज ट्रीटेड विथ अल्किल हॅलाइड. हा जो काही सोडियम अल्कॉक्साइड असणार तो काय करू आपण अल्किल हॅलाइड सोबत ट्रीट करू. सो द प्रॉडक्ट विल बी है ना. जो प्रॉडक्ट असणार तो कोणता भेटणार आपल्याला. ओके समजण्यासाठी मी याला R डॅश असं R-X that is alkyl halide. Okay, so the product will be product जो असणार तो कोणता असणार ROR dash that is ether plus काय असणार NaX. So this is the very simple method of preparation for the ether. Ether साठी काय असणार तो simple method of preparation असणार. फक्त इथं कोणती गोष्ट महत्त्वाची असणार. ओके the thing which is remembered आहे ना जी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची असणार ती कोणती असणार this sodium alkoxide हा जो this reaction will follow the SN2 reaction mechanism. ओके हे जे रिएक्शन असणार ते काय फॉलो करणार SN2 रिएक्शन मेकॅनिझम फॉलो करणार. आणि ज्या वेळेस SN2 रिएक्शन मेकॅनिझम फॉलो करणार जर ही रिएक्शन SN2 रिएक्शन मेकॅनिझम फॉलो करत असेल तर ऑलवेज यू हॅव टू रिमेंबर आहे ना नेहमीसाठी कोणती गोष्ट लक्षात ठेवायची आहे आपल्याला. हा जो की अल्किल हॅलाइड असणार इट बिकम्स द प्रायमरी. हा अल्किल हॅलाइड काय असायला पाहिजे प्रायमरी असायला पाहिजे. सो द प्रॉडक्ट विल बी द यील्ड विल बी मोर. इथे यील्ड काय भेटणार आपल्याला जास्त भेटणार. आणि जर आपण उलट केलं तर काय भेटणार इट विल लीड्स टू द एलिमिनेशन रिएक्शन. आणि समजून घेऊ एक एक गोष्ट. सो सी वी हॅव बीन टेकिंग द एक्झाम्पल है ना. काय करू आपण एक्झाम्पल. ठीक आहे. सो फर्स्टली वी हॅव बीन टेकिंग सोडियम ब्यूटॉक्साइड. दिस इज सोडियम ब्यूटॉक्साइड और अल्कोक्साइड है ना. या अल्कोक्साइडचं नाव काय असणार सोडियम ब्यूटॉक्साइड. दिसून राहिलं 1 2 3 4 4 कार्बन आयटम सोडियम ब्यूटॉक्साइड. ठीक आहे. व्हेन इट इज ट्रीटेड विथ है ना ज्यावेळेस काय करू आपण याला मिथिल ब्रोमाइड सोबत ट्रीट करू. सो व्हाट विल बी हॅपन्स इथं काय होणार ओके दिसून राहिलं ओके. सो सी दिस सोडियम ब्यूटॉक्साइड व्हेन इट इज ट्रीटेड विथ द मिथिल ब्रोमाइड ओके सी दिस इज द टर्शरी and this is the primary. Okay not the primary it is only the methyl bromide and primary ने methyl bromide असेल. ठीक आहे प्रायमरी असेल तरी चालेल आपल्याला क्लियर काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. सो सी व्हाट विल बी हॅपन्स नाउ दिस इज द SN2 रिएक्शन मेकॅनिझम. इथं काय असणार SN2 रिएक्शन मेकॅनिझम असणार. क्लियर ओके म्हणजेच काय होणार जो ब्यूटॉक्साइड आयन तयार होणार क्लियर जो ब्यूटॉक्साइड आयन तयार होणार दिस विल बी अटॅक ऑन दिस कार्बन आयटम. हा काय करणार या कार्बन आयटमवर अटॅक करणार. क्लियर आहे ना. म्हणजेच बॉन्ड मेकिंग आणि बॉन्ड ब्रेकिंग दोन्ही जे प्रोसेस असणार ते सोबत सोबत चालते. क्लियर अँड रिमेंबर दिस हॅलोजन विल बी द बेस्ट लिव्हिंग ग्रुप. सो द प्रॉडक्ट विल बी जो प्रॉडक्ट असणार तो कोणता असणार प्रॉडक्ट असणार CH3 CH3O. दिस विल बी अटॅक ऑन दिस कार्बन आयटम CH3 plus NAD. This is just a simple method of preparation. है ना काय असणार सिंपल मेथड ऑफ प्रिपरेशन असणार. क्लियर बट रिमेंबर हियर इथं कोणती गोष्ट लक्षात ठेवायची आहे ना दिस RX हा जो की RX असणार म्हणजे अल्किल हॅलाइड असणार तो कोणता असायला पाहिजे इट इज ऑलवेज बिकम्स द प्रायमरी आहे ना. आणि त्याच्यानंतर RONA म्हणजे सोडियम अल्कोक्साइड जो असणार तो कसा असायला पाहिजे इट विल बी टर्शरी. सो द यील्ड विल बी मोर है ना. जी यील्ड असणार ती काय भेटणार आपल्याला जास्त भेटणार. पण याच्या जर उलट केलं तर काय होणार ओके यापेक्षा जर आपण थोडंसं उलट केलं म्हणजे काय करू आपण कंडिशन चेंज करू. ओके जो अल्किल हॅलाइड असणार तो टर्शरी घेऊ आणि जो सोडियम अल्कोक्साइड असणार तो काय घेऊ आपण प्रायमरी घेऊ. द प्रॉडक्ट विल बी डिफरंट. इथं प्रॉडक्ट जो असणार तो वेगळा भेटणार. आणि कोणता प्रॉडक्ट भेटणार तर प्रॉडक्ट भेटणार आपल्याला काय एलिमिनेशन प्रॉडक्ट भेटणार. जसं इथं आपल्याला काय भेटणार सबस्टिट्यूशन प्रॉडक्ट भेटणार. क्लियर ओके तिथं जो प्रॉडक्ट असणार तो कोणता असणार एलिमिनेशन. सो सी
I will be converted into the alkyl halide. याला काय करतो मी alkyl halide मध्ये कन्वर्ट करतो and here it is converted into the sodium alkoxide. ठीक आहे, methoxide. So the product will be, आणि इथे प्रॉडक्ट कोणता भेटणार? ओके, इथे प्रॉडक्ट असणार काय? एलिमिनेशन प्रॉडक्ट. कोणता एलिमिनेशन प्रॉडक्ट असणार? सी दिस Na will be goes with the X, so here there is a formation of what? NX. ठीक आहे, त्यानंतर का इथं हा अल्फा कार्बन ॲटम, दिस इज बीटा हायड्रोजन ॲटम, दिस इज बीटा हायड्रोजन ॲटम आणि दिस इज द बीटा हायड्रोजन ॲटम. क्लियर, कोणता तरी बीटा हायड्रोजन ॲटम बाहेर चालला जाणार म्हणजे प्रॉडक्ट भेटणार CH3. ओके, CH3 double bond CH2, that is alkene, plus this hydrogen atom will be taken of this CH3O, there is a formation of CH3OH. See this. ओके, इथं जो प्रॉडक्ट असणार तो कोणता असणार? एलिमिनेशन असणार. का बरं एलिमिनेशन प्रॉडक्ट असणार? कारण इथं अल्किल हॅलाइड कोणता असणार? टर्शरी असणार. आणि टर्शरी अल्किल हॅलाइड असेल तर आपल्याला माहित आहे, ओके, इट कॅन ऑलवेज फॉलो द SN1 रिएक्शन मेकॅनिझम. क्लियर, काय फॉलो करणार? SN1 रिएक्शन मेकॅनिझम फॉलो करणार. क्लियर आहे ना? म्हणून ज्यावेळेस आपण विलियमसन सिंथेसिस ऑफ इथर करू, क्लियर, किंवा ज्यावेळेस आपण विलियमसन सिंथेसिस, ओके, विलियमसन सिंथेसिस वर क्वेश्चन विचारणार, रिमेंबर अल्किल हॅलाइड विल बी ऑलवेज प्रायमरी and sodium alkoxide will be always tertiary. This thing you have to remember. ठीक आहे, so this is the another name chemical reaction. पुढची जी chemical reaction असणार, another name chemical reaction will be, next chemical reaction will be Friedel-Crafts alkylation and Friedel-Crafts acylation. That is Friedel-Crafts FC Friedel-Crafts. Okay, firstly we can take the alkylation and next will be acylation. Alkylation आणि acylation दोन्ही सोबत करू म्हणजे गोष्ट आणखी क्लिअर होणार. अल्कायलेशन म्हणजे काय असणार? अल्किल ग्रुप इथर मध्ये इंट्रोड्यूस करू आणि असायलेशन म्हणजे काय असणार? ऍसिटिल ग्रुप इंट्रोड्यूस करू आपण, ओके, इथर. ठीक आहे, सो लेट अस टेक दिस इज methoxybenzene or we can call it as the anisole. ठीक आहे, वेर इट इज ट्रीटेड विथ, है ना, ज्यावेळेस आपण काय करू, ओके, मिथिल क्लोराइड सोबत ट्रीट करू इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस अल्युमिनियम क्लोराइड. ओके, अनहायड्रस अल्युमिनियम क्लोराइड सोबत ट्रीट करू. सो व्हाट विल बी हॅपन्स? इथं काय भेटणार आपल्याला? दोन प्रॉडक्ट भेटणार. So the product will be 2-methoxytoluene. This is 2-methoxy. Okay, toluene. This is anisole. This one is 2-methoxytoluene and another will be 4-methoxytoluene. किंवा orthomethoxytoluene and para-methoxytoluene. This is orthomethoxytoluene and this is para-methoxytoluene and this is the major product. हा जो product असणार तो काय असणार? Major product असणार. This is called the Friedel-Crafts alkylation. नेहमी लक्षात ठेवा, अल्किल हॅलाइड आणि अनहायड्रस AlCl3 आहे ना, रिएक्शन कोणती असणार? सिंपल आहे, फ्रिडल-क्राफ्ट रिएक्शन. ठीक आहे, फ्रिडल-क्राफ्ट अल्कायलेशन कारण अल्किल हॅलाइड आहे. फ्रिडल-क्राफ्ट असायलेशन करू आपण. सो हियर वी हॅव बीन टेकिंग दी methoxybenzene, okay, or anisole. Further it is treated with acetyl chloride CH3COCl, okay, in presence of the Lewis acid, anhydrous AlCl3. It will be acts as the catalyst. So the product जो असणार तो कोणता असणार? सेम 2-methoxyacetophenone and 4-methoxyacetophenone. This is the major product. 4-methoxyacetophenone, it is the major product. 4-methoxyacetophenone जो असणार तो काय असणार? मेजर प्रोडक्ट असणार. This is Friedel-Crafts alkylation and this is Friedel-Crafts acylation. ठीक आहे, इथं दोन प्रोडक्ट भेटतील, मिक्सर भेटणार पॅरा आणि ऑर्थोचं. ओके, बट रिमेंबर पॅरा इज द मेजर प्रोडक्ट. पॅरा जो असणार तो काय असणार? मेजर प्रोडक्ट असणार. दिस इज ऑल अबाउट द नेम्ड केमिकल रिएक्शन ऑफ अल्कोहोल, फिनॉल्स अँड इथर. ओके, ह्या काय असणार? सर्वच्या सर्व नेम रिएक्शन असणार कशाच्या? अल्कोहोल, फिनॉल्स आणि इथरच्या. ज्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत एक्झामच्या आणि एक्झामची व्यवस्थित प्रिपरेशन करा कारण तुमच्याजवळ वेळ खूप कमी राहिलेला आहे. या व्यतिरिक्त जे विद्यार्थी, ओके, जस्ट ज्यांनी 10वीची एक्झाम दिलेली आहे, या विद्यार्थ्यांसाठी नवीन बॅचेस आपल्या 15 मे पासून स्टार्ट झाले आहेत किंवा 15 मे पासून आपण स्टार्ट करणार आहोत. 15 मे पासून नवीन बॅचेस आपण स्टार्ट करणार आहोत. ज्याही विद्यार्थ्यांना नीट जेडब्ल्यू किंवा सीईटी साठी प्रिपरेशन करायचं असेल त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करायचा आहे. का बरं? कारण आपल्या लिमिटेड सीट्स आहेत. ओके, ओनली वी हॅव बीन टेकिंग दी 70 सीट्स आहे ना, नन दी 71st ऑल्सो. एका तरावीची सुद्धा सीट आपण घेणार नाही आहोत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना नीट जेडब्ल्यू किंवा सीईटी साठी किंवा बोर्ड साठी चांगल्या प्रकारे प्रिपरेशन करायचं असेल, दॅट पीपल विल बी कॉन्टॅक्ट ॲज अर्ली एज पॉसिबल. द नंबर विल बी गिवन ॲट द टॉप. वर नंबर मी दिलेला आहे, ॲड्रेस सुद्धा दिलेला आहे. क्लिअर, नवीन जो ॲड्रेस असणार तो असणार रेणुका माता मंदिरासमोर, ओके, बाळापूर पातूर रोड, वाडेगाव. आणि ऑलरेडी कॉन्टॅक्ट नंबर मी वर दिलेला आहे. त्या कॉन्टॅक्ट नंबरवर जेवढं शक्य होईल तेवढा लवकर कॉन्टॅक्ट करा आहे ना. आणि आपलं जे काही ॲडमिशन असणार, ओके, ते पूर्णच्या पूर्ण ॲडमिशन सिक्युअर करा. बिकॉज वी हॅव बीन फोकसिंग ऑन दी 70 स्टुडंट ओनली, 35 स्टुडंट फॉर द नीट अँड 35 स्टुडंट फॉर द जेडब्ल्यू अँड MST CET also.
क्लिअर? ओके. नीट JEE आणि CET साठी आपण 35 स्टुडंटच घेणार आहोत, त्या व्यतिरिक्त आपण जास्त घेणार नाही. त्यामध्ये जेही विद्यार्थी, ज्या विद्यार्थ्यांना सुद्धा नीट JEE आणि CET ची प्रिपरेशन करायची आहे त्यांनी कॉन्टॅक्ट करायचा आहे. क्लिअर? ओके. जो प्लॅटफॉर्म अकोला किंवा जो प्लॅटफॉर्म मोठ्या शहरात प्रोव्हाइड होणार तोच प्लॅटफॉर्म आपण इथं सुद्धा प्रोव्हाइड करून देणार आहोत. ओके. बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर प्लस बेस्ट एक्सपर्टीज आणि त्याच्यानंतर सोप्या मेथडनं आपण इथं प्रिपरेशन करून घेणार आहोत. ओके. सो ॲज you want to prepare for the NEET JEE and CET, those people will be contacted as early as possible. The number will be given on the top and address will be also written at the top. So thank you. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला.